नमस्कार सर्वांना. थंडी स्पेशल खुसखुशीत खास्ता मटर कचोरी तुम्ही या ठिकाणी आवाज देखील ऐकू शकता. अगदी खुसखुशीत अशी ही कचोरी होते. करायलाही अगदी सोपी आहे. कमी साहित्यामध्ये होते आणि चवीला तर खूपच छान लागते. एक वेळेस अशा पद्धतीने नक्की करून बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. तर मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता. फक्त त्यामध्ये 2 चमचे रवा टाकायचा. आता मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार. ओवा हातावरती चोळून तो देखील टाकायचा. आता मोहनसाठी 2 ते 3 चमचे तेल टाकायचं. तेलाऐवजी तुम्ही तूप देखील टाकू शकता, पण तेलाने कचोरी छान खस्ता होते. आता तेल पूर्ण मैद्याला छान असं चोळून घ्यायचं. पूर्ण मैद्याला तेल लागलं गेलं पाहिजे आणि त्याची छान अशी मूठ बांधली गेली पाहिजे इथपर्यंत त्याच्यामध्ये मोहन घालायचं. आता थोडं थोडं पाणी घालून याचा छान असा गोळा मळून घ्यायचा. अगदी घट्ट नाही आणि खूप सैल नाही, मीडियम असा याचा गोळा मळून घ्यायचा. आता याला 10 ते 15 मिनिट रेस्टला ठेवायचं. तोपर्यंत आपण सारणाची तयारी करू. तर आता आपण जे मटार घेतले होते ते मी या चॉपरमध्ये टाकलेले आहेत. तुम्ही मिक्सरला देखील बारीक करू शकता. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसण आणि आलं घालणार आहोत. फक्त मटार तुम्ही जर मिक्सरला बारीक करणार असाल तर अगदी बारीक करू नका. थोडे मोठे ठेवायचे म्हणजे ते चवीला छान लागतात. आता चॉपरमध्ये आपण याला छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी तव्यामध्ये 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशोप घालायची. ती 1 मिनिट थोडीशी भाजून घ्यायची. थोडंसं भाजून झालं की त्याला लगेच काढून मिक्सरला त्याचं असं थोडं मोठं रवाळ असं बारीक करून घ्यायचा मसाला. याच्यामुळे कचोरीला छान अशी चव येते. बघा थोडं मोठं असं याला बारीक करून घेतलेलं आहे. आता काही सुके मसाले घेतलेले आहेत. आता फोडणीसाठी तेल ठेवलं, त्याच्यामध्ये हिंग घातलं. आपण ते बारीक करून घेतलेला मिक्सरला मसाला घातला आणि 1 चमचा बेसन पीठ घातलेलं आहे. आता बेसन पीठ छान असं तळून घ्यायचं. ते छान तळलं गेलं की त्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेले मटार, हिरवी मिरची घालून घ्यायची. ते छान मिक्स करून घ्यायचं. आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आणि आपण जे सुके मसाले घेतलेले आहेत, लाल तिखट, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर आणि धने जिरे पूड ती याच्यामध्ये घालून घ्यायची. आणि आता 2 ते 3 मिनिट याला छान परतून घ्यायचं. अगदी सर्व छान परतून झालं पाहिजे. 2 ते 3 मिनिटानंतर बघा आपलं या ठिकाणी सारण तयार आहे. आता आपण कचोरी करायला घेऊया. तर मी या ठिकाणी छोट्या साईजमध्ये कचोरी केलेली आहे, त्यामुळं छोटा गोळा घेतलेला आहे. त्याला छान असा वाटीचा आकार द्यायचा आणि मध्ये सारण भरायचं. सारणाचा अगदी सहज असा गोळा तयार होतो आणि मध्ये पण असं भरपूर सारण बसतं. अशा पद्धतीने सारण घालून घ्यायचं. जेवढं सारण तुम्ही जास्त घालाल तेवढ्या कचोरी चवीला छान होतात. आता हे छान दाबून लाटून घ्यायचं. मी 1-2 कचोरी न लाटता केल्या तर त्या माझ्या तेलामध्ये फुटल्या होत्या. मी तुम्हाला नंतर ते पण दाखवल. त्यामुळं थोडंसं हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं म्हणजे कचोरी तेलामध्ये सुटत नाही. सारण भरपूर भरलेलं असतं आणि मग ती फुटते. तर या ठिकाणी तेल गरम करायला ठेवलं होतं. कचोरीसाठी तेल गरम करताना खूप जास्त करायचं नाही. लो फ्लेमवरती अगदी थोडं तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये कचोरी सोडायच्या आणि त्याला काहीही न करता तसंच कचोरीवर तेलावरती येईपर्यंत तळून घ्यायचं. तेही लो गॅसवरतीच. गॅस कुठेच मोठा करायचा नाही. त्याच्यामुळं मग आपल्या कचोरी अगदी मार्केटसारख्या खस्ता होतात. तर बघा या प्रोसेसला थोडा जास्त वेळ लागतो. मंद गॅसवरती 10 ते 15 मिनिट या कचोऱ्यांना तळून घ्यायचं. तर बघा माझी या ठिकाणी एक कचोरी बघू शकता तुम्ही फुटलेली आहे. ती न लाटता केली होती, त्यामुळं थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे कचोरी तेलामध्ये सुटत नाही. बघा 15 मिनिटानंतर छान असा याचा खरपूस रंग आलेला आहे. त्यानंतर कचोरी काढून घ्यायच्या आणि राहिलेल्या कचोरी अशाच पद्धतीने लो गॅसवरतीच तळून घ्यायच्या म्हणजे अगदी मार्केटसारख्या खस्ता आणि कुरकुरीत या कचोरी होतात. 31st तुमचा जर बेत ठरलेला नसेल तर हा कचोरीचा बेत तुम्ही करू शकता.
आणि तुम्ही एक वेळेस अवश्य ह्या करून बघा, चवीला खूप छान लागतात. एकदम कुरकुरीत खास्ता मार्केटसारखी कचोरी या ठिकाणी तयार झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.